वडाळ्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे लिफ्ट कोसळली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ठिकठिकाणी झाडं पडतायत, काही ठिकाणी होर्डिंग्स कोसळत आहेत, तर वडाळ्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली। या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत वडाळ्यातली, नेमकं या ठिकाणी काय घडलंय? लिफ्ट इथे नाही पडलेली आहे, तर पार्किंगची जी पार्किंग करण्यात येते बिल्डिंगची ती पार्किंग झोन जी आहे ती पडलेली आहे पूर्ण। तो बघू शकतो पार्किंगचे काम आहे ते इथे सुरू होतं। जवळपास 10 ते 12 माळ्याचं हे काम झालं होतं आणि तेच कोसळलेलं आहे पूर्ण आणि जवळपास 10 ते 15 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। या पूर्ण घटनेमध्ये एक जो इसम आहे तो जखमी झालेला आहे। त्याला सायनच्या इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गंभीर जखमी झाला असं कळतंय। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत आणि पोलीस आता याचा पूर्ण पाहणी करत आहेत। त्याचबरोबर डिझास्टर टीम इथे पोहोचेल, फायर ब्रिगेडची टीम इथे पोहोचलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मोठी भयान अशी ती पार्किंग होती, ती पूर्ण पार्किंग कोसळलेली आहे। सुदैवाची गोष्ट आहे का कोणतीही जीवितहानी इथे झालेली नाही आहे। वडाळ्याची ही थेट दृश्य आहे, तुम्ही बघू शकता। गाडी जी एक कार आहे ती कार कशा प्रकारे खाली अडकले तुम्ही बघू शकता आणि या कारमध्येच एक छोटा मुलगा अडकला होता, त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याला सायन इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना अर्धा पाऊण तासापूर्वी घडलेली आहे। मग त्यानंतर स्थानिक जी नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केलं आहे आणि आता पोलीस त्याचबरोबर फायर ब्रिगेड आणि डिझास्टरची जी टीम आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि ही जी पूर्ण पार्किंग आहे ती बाजूला काढण्याचं काम आता इथे सुरू होणार आहे। परंतु ह्याला पूर्ण रात्र जाणार आहे, कारण की तुम्ही बघू शकता भव्य अशी पार्किंग आहे। डिझास्टरची टीम आहे आणि हळूहळू अधिकारी जमत आहेत, पोलीस कर्मचारी इथे जमत आहेत। अवकाळी पावसामुळे ही घडलेली घटना आहे। अशाच घटना घाटकोपरला घडलेली आहे, मुलुंडला घडलेली आहे, ठाण्यामध्ये घडलेली आहे। अनेक ठिकाणी असे अनेक आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं अवकाळी पावसामुळे। तर दुसरीकडे निवडणुकीचा प्रचार आहे, त्या प्रचारही खोळंबा होताना दिसत आहे। पण सध्या तरी वडाळ्याची ही जी दुर्घटना आहे ही मोठी दुर्घटना आहे। तुम्ही थेट दृश्य पाहू शकता कशा प्रकारे ही जी पूर्ण पार्किंग श्रीजी टॉवरची जी पार्किंग आहे ती कोसळलेली आहे या पावसामध्ये। नक्कीच धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर वडाळ्यातली ही दृश्य आपण पाहतोय, त्याच्यानंतर ही घाटकोपर मधली दृश्य आहेत। या ठिकाणी देखील मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे आणि वडाळ्यामध्ये देखील अशीच एक दुर्घटना घडल्याचं आपण पाहतोय। तर आपण पाहतोय घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे आणि या होर्डिंग खाली काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। ये देखो ये साला पेट्रोल पंप के ऊपर गिर गया।